सलग दुसऱ्या आठवड्यात सुरू असलेल्या महाविकास आघाडीच्या प्रदीर्घ बैठकीमध्ये जागा वाटपाचा मुद्दा विदर्भावर येऊन थांबलाय। यावर तोडगा काढण्यासाठी पुन्हा महाविकास आघाडीची आज बैठक होणार आहे। 3 ते 4 दिवसात महाविकास आघाडीतल्या जागांचा तिढा सुटण्याची शक्यता असून 3 ते 4 दिवसात उमेदवार यादी तयार होईल अशी माहिती यावेळी देण्यात आली। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। अजित पवारांकडून घड्याळ चिन्ह काढून घ्या अशी याचिका शरद पवारांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांचं अजित पवारांचा पक्ष पालन करत नसल्याचं या याचिकेत म्हणण्यात आलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज बीडमध्ये असणार आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही यात्रा पार पडणार आहे। यावेळी माजलगाव मतदारसंघ आणि परळी मतदारसंघामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी 4 आणि 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत। कोल्हापूरच्या कसबा बावडा इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण राहुल गांधींच्या हस्ते केलं जाणार आहे। या कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत। मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहामध्ये बैठक झाली। जस्टिस संदीप शिंदे यांनी सादर केलेला दुसरा आणि तिसरा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला। त्यानंतर सह्याद्रीवरती मराठा आरक्षणासंदर्भात बैठक झाली। या बैठकीला शंभूराज देसाई, चंद्रकांत पाटील उपस्थित होते। मंत्री अब्दुल सत्तार यांनी संभाजीनगरमध्ये जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली। शिंदे समितीचा अहवाल सरकारने स्वीकारला। त्यानंतर जरांगेंची भेट घेण्यासाठी सत्तार संभाजीनगरला पोहोचले। तिथे जाऊन रुग्णालयात जाऊन जरांगेंची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। महाविकास आघाडी अलिबाबात 40 चोरांची टोळी अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीवर केली। महाविकास आघाडी ही आग लावणारी आघाडी आहे असंही खोत म्हणाले। ते वाशिम दौऱ्यादरम्यान बोलत होते। शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचं मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आगमन झालं। शंकराचार्य आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मीरा रोडमधल्या एका कार्यक्रमात एकत्रित होते आणि या कार्यक्रमानंतर शंकराचार्य वर्षावर पोहोचले। ढोल ताशांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं। कल्याणच्या म्हाराळ गावच्या बाहेरच मनसे कार्यकर्त्यांकडून भावी मुख्यमंत्री राज ठाकरेंचे बॅनर लावण्यात आले। या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। सध्या मी अजित पवारांसोबत आहे आणि अजित पवारांसोबतच राहणार असल्याचं नरहरी झिरवाळ म्हणाले। गोकुळ झिरवाळ देखील अजित पवारांसोबत राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। नातेवाईकाचं निधन झाल्यामुळे अजित पवारांच्या नाशिकमधल्या सभेला गेलो नसल्याचा खुलासा त्यांनी केला। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील हे पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या। मात्र चर्चांमध्ये कुठलंही तथ्य नसून मी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहे। मी किंवा माझे कुटुंबीय शरद पवारांना भेटलो नाही असं दिलीप वळसे पाटील यांनी झी24 तासशी बोलताना स्पष्टीकरण दिले। फलटण मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार दीपक चव्हाण हेच उमेदवार असतील असं अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे जाहीर केले। राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हासोबतच मतदारांनी राहावं असं फोनवरून अजित पवारांनी सांगितलं। मनसेनं नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढण्याची तयारी सुरू केली। राज ठाकरेंनी नागपूरमधल्या सर्व 6 विधानसभा जागांवर लढण्याची तयारी करा असे आदेश दिल्याचं स्थानिक मनसे नेत्यांनी सांगितलं। सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीकडून सरकारच्या निर्णयाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। महायुती सरकारकडून देशी गाईला राज्यमातेचा दर्जा देण्यात आला। त्यामुळे सरकारच्या निर्णयाचा फटाक्यांची आतषबाजी आणि डिजिटल फलक लावून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। शिर्डीमध्ये राहुल कनाल यांनी ठाकरे पितापुत्रांवर जोरदार प्रहार केलाय। गद्दारी काय असते हे मी तुम्हाला बोलू का? तुम्हाला ऐकायचं असेल तर बोलतो असं म्हणत राहुल कनाल यांनी ठाकरेंना इशाराच दिला। राहुल कनाल हे एकेकाळी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती होते। ते बोलले नाही तर त्यांचं राजकारण संपून जाईल, त्यांची वक्तव्य निषेधार्थ आहेत। गोपीचंद पडळकरांना किती मनावर घ्यायचं याचा धनगर समाजाने विचार करावा अशी टीका अकोलेचे अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांनी केली। तसंच धनगर समाजाने स्वतंत्र आरक्षण मागावं अशी विनंतीही त्यांनी केली। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरू असतानाच काँग्रेसनं मात्र इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर केला। 1 ते 8 ऑक्टोबर दरम्यान मुलाखतींचं आयोजन करण्यात आलं। मुलाखतीनंतर 10 ऑक्टोबरला काँग्रेस उमेदवारांबाबतचा गुप्त अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर करणार आहे। अहेरी विधानसभेची जागा काँग्रेसला सोडावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली। राजेशाही मोडीत काढून सर्वसामान्य उमेदवाराला इथून संधी देण्याची गरज असल्याचं वडेट्टीवार म्हणाले। खासदार अशोक चव्हाण समर्थक असलेले नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांसह 8 नगरसेवकांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली। नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर नगरपंचायत बाबत पक्षविरोधी कारवाई केल्यानं काँग्रेस पक्षानं ही कारवाई केली।
आदिवासी समाजाच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर आदिवासी आमदारांनी आपले उपोषण स्थगित केले। तर मंत्रालयात 5 मंत्र्यांसोबत आदिवासी नेत्यांच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली। पेसा भरती संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। मुंबईतल्या मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात 5 ऑक्टोबरपासून बदल करण्यात येणार आहे। या नवीन वेळापत्रकानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून अप आणि डाऊन 20 जलद लोकल फेऱ्या दादरवरून धावणार आहेत। या बदलामुळे सध्या लोकलला होणारा विलंब टाळता येईल असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला। पश्चिम रेल्वेच्या राम मंदिर गोरेगाव मालाड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या आणि जलद मार्गांवर ताशी 30 किलोमीटर वेगमर्यादा लावण्यात आली। गोरेगाव आणि कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेच्या सुरू असलेल्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला। उद्यापर्यंत हे निर्बंध लागू असणार। पालघरच्या मुरबेमधल्या बहुउद्देशीय बंदर प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता मिळाली। वाढवणमध्ये भारतीय खेळ प्राधिकरणाला जागा देण्यात आली। या ठिकाणी नॅशनल एक्सलन्स सेंटर उभारलं जाणार आहे। रायगडमधल्या खारेपाटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई होते। गावामध्ये पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत खारट झाले, त्यामुळे नागरिकांवर पिण्याचं पाणी विकत घेण्याची वेळ आली। रायगडमधल्या कर्जतच्या टिळक चौकामध्ये पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी ठिय्या आंदोलन सुरू केले। 1.5 लाखांहून अधिक ठेवीदारांच्या ठेवी परत द्याव्यात, तसंच नवीन कायद्यानुसार ठेवीदारांना 5 लाख रुपयांचं विमा संरक्षण द्यावं, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्या विरोधात काँग्रेसनं मुंबईमध्ये जोरदार आंदोलन केलं। बांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी सेबी कार्यालयाबाहेर युथ काँग्रेसने हे आंदोलन केलं। यावेळी माधवी पुरी बुच यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सांगलीमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला। शेतकरी कामगार पक्ष आणि शक्तीपीठ महामार्ग बाधित संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भाजप आणि हिंदू संघटनांनी मोर्चा काढला। यावेळी सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तालुक्यामध्ये अन्यायाचा कळस सुरू असून अन्याय सहन करणार नसल्याच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या। हिंगोली जिल्ह्यामध्ये खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात धनगर समाज आक्रमक झाला। आष्टीकर यांचं धनगर समाजाला पाठिंबा देत असल्याचं पत्र व्हायरल झालं होतं। मात्र व्हायरल झालेलं माझं पत्र नसल्याचं नागेश पाटील यांनी म्हटल्यानं त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। जालन्यातल्या कामगार कार्यालयावर युवक काँग्रेसनं भाजपचे बॅनर लावले। भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावर कामगार अधिकारी काम करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला। त्याचा निषेध करत युवक काँग्रेसनं कामगार कार्यालयाबाहेर भाजपचे बॅनर लावले। अकोल्यामध्ये तृतीयपंथीयांनी रास्ता रोको केला। शहरातल्या एका भागातल्या तृतीयपंथीयांनी गुंडाच्या मदतीने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला। वारंवार पोलिसात तक्रार देऊनही कारवाई होत नसल्यानं आंदोलन करण्यात आलं। सोलापूरच्या टेंभुर्णीमध्ये रामोशी समाजाचा मेळावा पार पडला। अण्णासाहेब पाटील महामंडळाचे निकष राजे उमाजी नाईक महामंडळाला लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। तसंच रामोशी समाजाला विधिमंडळात संधी देण्याची मागणी सुद्धा जय मल्हार संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे यांनी केली। चंद्रपुरात लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या विस्तारित प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला। या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळानं जनसुनावणी आयोजित केली। नागरिकांनी कंपनीच्या दाव्यांची पोलखोल करत नवीन स्पॉन्ज आयर्न प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला। नागरिकांसह खासदार धानोरकरांनी सुद्धा कंपनीच्या कामावर असमाधान व्यक्त केलं। इंदापुरात जुन्या वादातून आरोपीनं तरुणावर गोळीबार केला। यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला। इंदापूर पोलिसांनी संपूर्ण शहरात नाकाबंदी करून अवघ्या 2 तासात आरोपीला ताब्यात घेतलं। गोंदियाच्या सारेकसा परिसरातला टोया गोंदीमध्ये 19 किलो गांजा पोलिसांनी पकडलाय। त्याची किंमत जवळपास 3,79,000 रुपये आहे। बाईकवर गांजाची वाहतूक करणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांनी सापळा रचून अटक केली। मुंबई गोवा महामार्गावरच्या कोलेटीजवळ तिहेरी अपघात झाला। मात्र अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला। ट्रेलरच्या कॉईलचं लॉक तुटून ट्रकवर आदळल्यानं वाहनाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अमरावती जिल्ह्यातल्या काही तालुक्यामध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवलेत। 4.2 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली। भूकंपाच्या धक्क्यामुळे नुकसान झालेलं नाही, मात्र सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं। कल्याण पश्चिमेमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाचा वाद चव्हाट्यावर आलाय। शिंदे गटानं लावलेल्या नवरात्रोत्सवाचा बॅनर काढून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्या जागी वाढदिवसाचा बॅनर लावला। त्यानंतर आक्रमक झालेल्या शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख कार्यालयाबाहेर खुर्च्या टाकून ठिय्या देत गोंधळ घातला। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ झाला। एका सभासदाने इतर सभासदांना संबोधित करताना माकडांनो असा उल्लेख केल्यानंतर सर्व सभासदांनी संताप व्यक्त केला। सर्व सभासदांनी उठून निषेध व्यक्त करत असताना कारखान्याचे चेअरमन केशव जगताप यांनी सभासदांना शांत राहण्याचं आवाहन केलं।